नमस्कार मित्रांनो, बघा लपवतोय तोंड बघा लपवतोय. आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आता. खूप एक्साइटेड आहे पोरं राहायला. तिघच आहेत पोरं. आम्ही तिघच आहे. जास्त 1:30 वाजताची गाडी आहे. निघालोय आम्ही. एक वाजला मित्रांनो आणि अर्धा तास राहिले आमच्या ट्रेनला. ट्रेनचा अनाउन्सिंग होत आहे. आम्ही तिघं चाललेलो आहे. आगनो आहे, विकी आहे, सिरियल मध्ये कामाला आहे, मोठा माणूस आहे. व्हेरी हॅपी टुडे आय एम प्रवास चालू होतोय आणि मन आपोआप हलकं हो. काही ठिकाणं पाहायला नसतात, ती अनुभवायला असतात. मित्रांनो आम्ही पोहोचलोय राजकोटला. तर आपल्याला तिकीट काढतोय आम्ही जुनागड सहित ना. प्रत्येकाला आहे 55 रुपये एकाला तिकीट लागलेली आहे. दोन डाकू इथं बसलेत आपले, वैतागलेले दिसतात आम्हाला हेडेक झालेला आहे. जे की ट्रॅव्हल पहिल्यांदाच मी माझ्या आयुष्यात एवढा ट्रॅव्हल केलेला आहे, जो की 17 तास. बघूयात पुढे काय होतंय. आम्ही जुनागडला उतरून तिथे तुम्हाला बाहेर रिक्षा भेटतात. तिथं तुम्हाला 30-30 रुपये वगैरे घेतात आणि भावनाथ मंदिराच्या इथं सोडतात. म्हणजे तुम्ही जर आधी बुकिंग करून आला असेल, कुठलं हॉटेल असेल, तुम्ही त्यांना सांगितलं तर ते डायरेक्ट तिथं सोडतात. पण आम्ही बुकिंग वगैरे काही केलं नव्हतं, डायरेक्ट आम्हाला मंदिरापाशी सोडलं. आम्ही रूम वगैरे शोधली तर आम्ही तर काय राहणार नाही, कारण की आम्ही बॅगा ठेवणार आहे आणि डायरेक्ट ट्रेक करायला सुरुवात करणार आहे. त्यांचे जे प्राइस वगैरे आहेत ना, ते तुम्हाला आता सीझन चालू आहे, सुट्ट्या वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 1500च्या पुढेच भेटतात. म्हणजे कमीत कमी 1200 रुपये आणि जास्तीत जास्त ते वरती जसे तुम्हाला रूम पाहिजे त्या दृष्टीने तुम्हाला भेटतात. जेवणाचं वगैरे आहे स्टॉल वगैरे खाली. रात्री 1-1:30 वाजेपर्यंत चालू राहतात ते. आता बघू, आता आम्ही आंघोळी वगैरे करतोय आता, कारण 10 वाजलेत आता. तर आम्ही आता जेवण वगैरे करणार आणि जरासा रेस्ट करणार आणि नंतर 12-12:30 वाजता ट्रेक चालू करणार आहे. तर बघूया ट्रेक मध्ये कसं काय होतं तुम्हाला सांगतोच. काहीच आवरलंय आमचं आता. आता आम्ही चाललोय जेवण करायला मस्तपैकी. ऑर्डर दिली आहे, 10-15 मिनिटात येईल. असं खाली बसायला आहे असं सगळीकडे. टेस्ट वगैरे तर काय माहित नाही. बघूया ऑर्डर आल्यावरती टेस्ट करून बघू, ते सांगतो तुम्हाला कशी आहे टेस्ट. एवढं सगळं मागवलंय आम्ही जेवायला. भाकरी, वांग्याची भाजी, भात वगैरे. मस्त आहे जेवण पण. मित्रांनो आम्ही सुरुवात केली, आता 12 वाजलेत. आम्ही निघालोय रूम पासून. थंडीच आहे खूप. उडी बिडी घातली सगळ्यांनी, टोपी वगैरे सगळं आणलेलं आहे आम्ही. मित्रांनो जाताना आपल्याला आहे ना काट्या पण लागतात आहेत. तर आपण त्या काट्या घेतलेल्या आहेत. त्याचं रेंट आहे म्हणजे सगळ्यां एका कड्डीला 50 रुपये घेतात आणि डिपॉझिट घेतात ते 30 रुपये. तर माघारी गेल्यावरती आपल्याला 30 रुपये माघारी भेटणार आहेत. काट देणे महत्त्वाची आहे, कारण की खूप दम लागतो. हाताच्या भार देऊन पण आपल्याला वरती जाता येते. बघूया आपण आता काठीचा कसा उपयोग मिळेल तेव्हा व्हिडिओ पण काढेल मी. चला हो आता जाऊ का, आशीर्वाद राहू दे. आशीर्वाद दिलेला आहे या ठिकाणी.
सांगितलं की स्टार्टिंगला आपल्या बॅगा चेक होतात, त्यामध्ये प्लास्टिक आहे का ते बघितलं जात आहे. कारण की प्लास्टिक अलाउड नाही आहे वरती भेटतं तुम्हाला, पण खाली गेटवरतीच नाही आहे. तर ते प्लास्टिकचे सगळं जे आहे रॅपर वगैरे ते काढून घेतात आणि तुम्हाला दुसरी पिशवी वगैरे देतात कापडी, आणि त्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता. आमची सुरुवात झालेली आहे पाय वगैरे पडून. तर आता एक गेट लागले आपल्याला स्टार्टिंगला असं. चला दत्त महाराजांची मूर्ती आहे इथं, आशीर्वाद घेऊन निघूया आता आपण. अंधार आहे खूप सारा, मध्ये मध्ये अंधार आहे. आजूबाजूला काही दिसत नाही. हनुमानाची मूर्ती आहे इथं, पण थोडंसं पुढं आलं की, आणि तेच पुढं अजून आहे. चला. जंगल लागलेलं आहे आपल्याला, अंधार पण आहे. टॉर्च आहेत आमच्या, पण खूप बारीकवाले आहेत. अशा दिसतात आहेत का, अशा खूप बारीकवाले आहेत. आजूबाजूला बघत बघत जावं लागणार आहे. चढ आलाच नाही ना अजून, नॉर्मल चालतंय ना. किती वाजता सुरुवात केली होती आपण? अरे आपल्या व्ह्युअर्सला सांगायला लागतं बाळा, एवढंच काय. पहिला स्टॉप घेतलाय मित्रांनो आम्ही, गणेशला दम लागलाय म्हणून घेतलाय, नाहीतर विकी न थकता न जमता चालूच आहे. विकी टाइम बघतोय आम्ही किती वाजता स्टार्ट केलं होतं. किती वाजता आहे? 12-17 वाजता स्टार्ट केलं होतं गाईच, आणि आता वाजलेत 12:39. तर कॅल्क्युलेशन बघू आपण वरती गेल्यावरती किती मिनिटं जातोय. 12:17 चालू केलं होतं. 1,500 पायऱ्या झालेल्या आहेत अशा तऱ्हेने एका तासात. 1 तास म्हणजे 1 वाजलेला आहे आता. 43 मिनिट्समध्ये आम्ही चढलेलो आहे. असे खायची दुकान आहेत रस्त्याला 24 तास. आणि असा रस्ता आहे. चला, गार हवा सुटली आता मस्त, कारण की आपण खूप वरती आलोय. खाली लाईटी दिसते, कलेटी बेस विलेज आहे, आणि त्या डोंगराच्या खिंडीतनं पुढं दिसतंय ते जुनागड. 2000 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केल्यावर गणेश भाऊ असा लोळत पडलेला आहे. आता वाजलेत 1:32, म्हणजे आम्हाला जवळजवळ 2000 पायऱ्या कंप्लीट करायला 80 मिनिटं लागलेत. 80 मिनिटं. तरी ब्रेक खूप घेतलेत आम्ही. गणेश भाऊ वैतागलेला आहे पूर्णपणे. चला बघूया पुढच्या स्टॉपला. 2 वाजलेत मित्रांनो. अजून आम्हालाच माहित नाही किती पायऱ्यात चढल्यात आम्ही. खूप वरपर्यंत आलेलो आहे. ब्रेक पण खूप सारे घेतलेले आहेत, कारण की खूपच दमछाक होते वरती येताना. कारण की डायरेक्ट चढणीच्या जर पायऱ्या आल्या, म्हणजे एक स्टेज अशी की डायरेक्ट चढणीच्या पायऱ्यात, तर तिथून खूप तुमची दमछाक होते, घाम येतो पूर्ण. आता सर्व पायऱ्या लागल्यात आम्हाला. इथं लिहिलेलं आहे बघा, 3100 पायऱ्या आलेलो आहे आम्ही. आणि 900 मीटरवर जैन मंदिर आहे, 1900 मीटरवर अंबाजी माता मंदिर आहे, आणि 6899 पायऱ्यांवरती दत्त महाराजांचं मंदिर आहे. हे आता स्ट्रेट पायऱ्या आलेल्या आहेत. असा एक टप्पा आहे की ज्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेट पायऱ्या वरती आहेत. खतरनाक काय अशा दिसत असेल तुम्हाला.
पायऱ्या डायरेक्ट उभ्या सरळ चढायचा टप्पा आलेला आहे आणि खाली दिसतं आपल्याला हवे सर अख्खं शहर ते झोपलेलं आहे आणि आम्ही वरती चाललेलो आहे. देवीचं मंदिर लागलं आपल्याला. शंकराचं मंदिर आहे अजून एक वरती एक कालिका मातेचं मंदिर आणि विकी बसला इथं आणि इथून आतमध्ये गुफा पण आहे, छोटीशी दिसत असत मला इथं. इथं मंदिर आहे आणि अजून आपल्याला इथून वरती जायचंय. आलंय जवळच आलंय डेस्टिनेशन. आलोय आपल्याला ही कमान लागली आता. या कमानीतून आपल्याला सरळ जायचंय. जवळजवळ आपण 5,000 पायऱ्या कंप्लीट केल्या असतील. त्यानंतर आपण या डेस्टिनेशनला येऊन पोहोचतोय. हनुमानाचं मंदिर आहे का हे श्रीराम वैरवनाथाचं मंदिर आहे. पाणी इथं नेमीनाथ भगवान बंद आहे आता. त्यांनी ओपन असेल ना तर जाण्याचा प्रयत्न करू कारण की सर्वच बंद आहे आता. छोटे छोटे गुफा आहेत तिथं वरती. पण लोकांना कळत नाही काय तर काय लिहायचं आरती वगैरे काय लिहिले. हा लिहायची जागा आहे काही. जाऊ दे लोकांना अक्कल नाहीच येणार कधीच. चला छान असं वार सुटलेलं आहे मस्त गारगार. घाम होता तो सुटलाय आमच्या अंगातच. हा व्हिडिओ आपण दत्त महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर माघारी येताना काढलेला आहे कारण की जाताना खूप अंधार होता. हे आहे अंबामाता मंदिर जे की 52 शक्तिपीठांपैकी एक आहे. मित्रांनो अंबाजी माता मंदिर गेलंय मागं. आता आपल्याला परत उतार लागतोय. त्याच्यासमोरच आपल्याला गोरक्षनाथ महाराजांचं आणि दत्त महाराजांची मंदिरं दिसतात आहेत वरती. तर वरती आता उतरून परत आपल्याला थोडं चालायचंय आणि नंतर वरती परत पायऱ्याने वरती जायचंय. पहिल्यांदा आपण जाणार आहे ते गोरक्षनाथ महाराजांपाशी जाणार आहे. तिथे थांबणार आहे, रेस्ट करणार आहे. आता मोठा ब्रेक घेणार आहे एकदम. त्यानंतर सकाळी बघू आरती भेटते का आपल्याला. आरतीसाठी आपण दत्त महाराजांच्या मंदिराकडे जाणार आहे. आपण पोहोचलोय आता गुरु गोरक्षनाथजी चरण पादुकापाशी.
इथं गणपतीची मूर्ती आहे आणि समोरच गोरक्षनाथ महाराजांच्या चरण पादुका आहेत आपल्याला दिसतात तिथून. आणि समोरच जे आहे ज्यासाठी आपण एवढा अट्टहास केला त्यांनी शांती शक्ती आणि मार्गदर्शन दिलं. आहे. शिखर जे आहे ते दत्त महाराजांच्या शिखरापेक्षा उंच आहे. दत्त महाराजांचं शिखर हे उंचीदारसं आणि गोरक्षनाथ महाराजांचं उंच आहे. आता इथून आपल्याला इथून खाली जायचंय. खाली जाऊन इथं अन्नछत्र वगैरे आहे. 2 रस्ते आहेत. एक अन्नछत्राला जातो आणि एक वरती जातो. तर आपल्याला इथे जाऊन तिथे जायचे आणि तिथून प्रयत्नानंतर आणि मस्त आहे सगळं एकदम. म्हणजे गर्दी आणि हा सेट दर्शन पण झालंय आपलं मस्त पैकी. मेरे पीछे इथून असं खाली जायचं आणि इथं उतरायचं. इथं गेट आहे. इथून मागच्या साईडनी तिथं जात झालेलं आहे. आम्ही जाऊन आलेलो दर्शन. गोरक्षनाथचं म्हणजे उतरायचं असेल ना तर गोरक्षनाथचं मंदिरापासून खाली उतरायचं. इथून खाली जायचं आणि इथं अंबामाता मंदिर आहे आणि इथंच हा हे जे पत्रा शेड दिसतंय हेच आहे रोप आहे. इथून आपल्याला खाली उतरायचंय. आजूबाजूचा परिसर असा आहे. झालेलं आहे आमचं दर्शन वगैरे सगळं. आता आम्ही खाली उतरतोय. येताना खूप अंधार होता त्याच्यामुळे जातानाचा व्हिडिओ नाही काढता आला आपल्याला मंदिरावरती. पण आपण खाली उतरताना काढतोय. असा ट्रेक आहे. अंबामाता मंदिराकडनं यायचं असेल तर असं आहे. आता आपण चाललोय माघारी. इथून असं आहे. इथे जायचं आहे आपल्याला. या डेस्टिनेशनला जायचंय. मित्रांनो आपला ट्रेक संपलेला आहे. आपण टाइम लिमिट असल्यामुळे आपल्याला रोपवेने खाली येता येते. रोपवेचा टाइम लेफ्ट काढलाय आपण. पण खरंच रोपवेचा म्हणजे ट्रेक जेवढा सोपा आहे ना पण त्याच्यावरनं त्या कातळ काढत आपण जेव्हा खाली येतो ना अक्षरशः फाटती जाम फाटती राव. म्हणजे पण तुम्ही पैसा वसूल आहे. रोपवेने तुम्ही ना ट्रेक करत वरती जाऊ शकता आणि येताना ना तुम्ही रोपवेने खाली येऊ शकता. म्हणजे तुम्हाला दोन्ही एक्सपिरियन्स भेटतील. म्हणजे एक
धडाकेबाज असा एक्सपिरियन्स भेटेल. ट्रेक करण्याचा म्हणजे बाई क्वालिटी. ट्रेक रात्रीचा ट्रेक तर एक नंबर आहे. काय सनराईज बी भेटेल तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला 12 वाजता वगैरे चालू करावं लागेल. आम्ही रात्री 12 वाजता चालू केलं होतं. आम्हाला आरती पण भेटली दत्त महाराजांची आणि सनराईज पण भेटला व्यवस्थित. सर्व व्यवस्थित झालेलं आहे. थंडी होती खूप, पण थंडीत आम्ही तयारी करून आलो होतो. हातमोजे, कान टोपी वगैरे हे तुम्हाला गामठ्या वगैरे दिसत असेल, सगळं आम्ही व्यवस्थित केलं होतं. थंडीच वारा बिरा सुटतोय पहाटे एकदम 4-5 वाजता, तर त्याची काळजी करा. आणि सोबत काठी नाही घेतली तरी चालेल, पण तुम्ही खरंच तुम्हाला म्हणजे पाय जड वगैरे होत असेल तरच काठी घ्या. किंवा कारण की आम्हाला तर काठीची गरज लागलेली नाहीये, कारण की आम्ही तसे चाललो होतो वगैरे. पाण्याची बॉटल वगैरे व्यवस्थित ठेवा आणि ठीक आहे, म्हणजे तुम्ही चालू शकता. व्ह्यू पण बघा तुम्ही कसं आहे, क्वालिटी आजूबाजूचा. आणि आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशन पर्यंत. आता तू मागं बिगं बघू शकतो. आता मागं बघ. आम्ही रोपवे मधनं उतरलेलो आहे. मस्त एक्सपिरियन्स आहे एकदम. पैसे वसूल आहेत एकदम. हे असे येतात आहेत आणि हे असे जातात आहेत. मस्त आहे म्हणजे क्वालिटी एकदम फुल. पैसे वसूल रोपवे राईड. वाई साहेब, रोपवे साठी गर्दी एवढी तर ना. आणि उडान घोटाला आपण फोटो घेऊया. नमस्कार मित्रांनो, चेकआउट केलेलं आहे आम्ही आता रूम मधनं. तर झालेलं आहे म्हणजे आपला गिरनारचा सगळं प्रवास संपलेला. इथेच आपण गिरनारचा व्हिडिओ स्टॉप करतोय. गिरनारचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा. आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा.